नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी आता तुम्हाला आमच्या पुढच्या टूरबद्दल म्हणजे आम्ही स्वित्झर्लंड आणि ईस्टर्न युरोपची जी ट्रिप केली होती त्यातल्या पहिल्या गावाचा व्हिडिओ ऑलरेडी मी पब्लिश केला आहे. तो म्हणजे इंटरलेकनचा. आणि इंटरलेकनहून आम्ही झरमॅटला आलो होतो. तर इंटरलेकनहून झरमॅटला येताना आम्हाला 2 ठिकाणी गाडी बदलायला लागली. आम्ही इंटरलेकनहून पहिली गाडी आम्हाला स्पीजला जायला लागलं. स्पीजमध्ये बदलून विस्पला आलो आणि विस्पमध्ये बदलून आम्ही झरमॅटला गेलो. हे जे झरमॅट आहे हे साधारणपणे 1000 फूट 1000 मीटर समुद्र सपाटीपासून वर आहे. त्यामुळे 1000 मीटर जाण्यासाठी जी रेल्वे विस्पपासून आहे त्या रेल्वेला कॉगविल्स बऱ्याच ठिकाणी लावलेली आहेत. म्हणजे गाडी खाली आणि वर जाताना त्याला व्यवस्थित सपोर्ट मिळावा या दृष्टीने त्यांनी ती केलेलं आहे. तिथं भरपूर प्रमाणात ग्लेसियर्स आहेत आणि विस्पपासूनच तुम्हाला ते दिसायला सुरुवात होती. मग आम्ही तिथं पोचलो. पोचल्यानंतर ते कार फ्री टाऊन आहे. म्हणजे टाऊन म्हणू नका, व्हिलेज म्हणायचं, खेड आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये कार अलाउड नाही आहे. मग काय अलाउड आहे तर घोडागाडी अलाउड आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या अलाउड आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या होत्या आणि आपण असं म्हणूयात की हॉर्स कॅरेजेस होते, म्हणजे घोड्या गाडी थोडक्यात. पण आमचं हॉटेल अगदी जवळ असल्यामुळे आम्ही बाहेर पडलो. सुंदर गाव आहे, सगळीकडे डोंगर आहेत, वर स्नो दिसत होता. आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो. हॉटेलवर गेल्यानंतर तिथं आम्ही आमचं सामान ठेवलं, त्यांच्याकडनं नकाशा घेतला आणि त्यांना आम्ही विचारलं की आता आम्हाला जर का पुढं मॅथेरहॉनला जायचं असेल तर आम्ही कसं जायचं. मग त्यांनी सांगितलं की मेन रोडला जावं आणि सरळ नदीच्या किनाऱ्यानं चालायला लागा. तुम्ही चालत चालत गेलात की तुम्हाला तो स्पॉट दिसेल जिथं नदी क्रॉस करायची आहे आणि तुम्हाला पुढे जाता येईल. मग त्याप्रमाणे आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडून आल्यानंतर आम्ही नदी क्रॉस केली. जाताना बऱ्याच गोष्टी बघत बघत गेलो होतो आणि पलीकडे गेल्यानंतर म्हणजे नदी क्रॉस त्या ब्रिजवरनं केली. त्याच्यानंतर एक मोठाच्या मोठा एक ग्राउंड आणि एरिया होता. तिथे गेल्यानंतर आम्हाला आमच्याकडे व्हाउचर होतं, ते आम्ही व्हाउचर दिलं आणि तिकीट घेतलं. तिकीट घेतल्यानंतर आम्ही केबल कारमध्ये बसायला गेलो. ती केबल कारची साईज मोठी होती, आम्हालाही समजेना एवढी मोठी काय. ही केबल कार 3 स्टेजेसमध्ये जाते. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एका पॉइंटमधून दुसऱ्या पॉइंटला जायचं, तिथं केबल कार बदलायची. परत तिथून आणखी एका पॉइंटला जायचं, तिथं केबल कार बदलायची आणि मग फायनली तुम्ही टॉप मोस्ट म्हणजे मेथरॉनच्या केबल कार स्टेशनला जाणार. अशा पद्धतीनं 3 स्टेजेस होती. मग आम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला, स्पेसिफिकली सेकंड स्टेजला गेल्यानंतर जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा आमच्याबरोबर बरेच टुरिस्ट होते आणि त्यांच्याबरोबर ते स्कीइंग करायला लागणारे त्यांची गिअर्स, स्कीइंग गिअर्स वगैरे सगळं सगळं काय काय होतं. आम्ही त्यांना विचारलं की हे तुम्ही इथनं कसं घेऊन चाललाय. तर त्यांनी आम्हाला भारी उत्तर दिलं. ते म्हणले आम्ही ह्या केबल कार ज्या आहेत ह्याचा वापर वर जायला करतो आणि खाली येताना आम्ही घसरत येतो, म्हणजे स्कीइंग करत येतो. आणि मग त्यांना विचारलं की दिवसात तुमचे किती राऊंड होतात. 3-4 तरी राऊंड म्हणले इझिली होतात आणि आम्ही ते एन्जॉय करतो. वेगवेगळ्या रूटनं जाऊन इथं यायचं आणि इथनं परत वर जायचं, असं आम्ही करत राहतो. मग असं करत करत आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर आम्हाला तिथं पहिल्यांदा आम्हाला एका पिरॅमिडल स्ट्रक्चरमध्ये जायला लागलं. म्हणजे ते जे स्ट्रक्चर आहे त्याला ते म्हणजे वरचा प्लेटू असं म्हणतात. त्या प्लेटूच्या वरच्या भागात 15 मीटर जवळजवळ बर्फ आहे, पण ते खाली त्यांनी ते सगळं बांधलेलं आहे. मग त्या पिरॅमिड शेप मॅथेरॉन आम्हाला तिथनं दिसत होता. मग आम्ही तिथं गेलो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याची उंची जी आहे ती 4470 मीटर उंची आहे, म्हणजे प्रचंड उंचावर आहे. त्याच्यानंतर तिथून तुम्हाला स्विस बॉर्डर तर आहेच, इटालियन आणि फ्रेंच आल्प्सही दिसतात आणि इटालियन बॉर्डर तर अगदी जवळ आहे. नंतर तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला ग्लेसियर्स दिसतात आणि तिथं तुम्हाला रेंटमध्ये सगळं अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही स्कीइंग, आता आमच्याकडे आम्ही करू शकत नव्हतो कारण आम्हाला त्यातली काही माहिती नाहीये म्हणून, परंतु अतिशय सुंदर स्कीइंग लोक करत होती. मी बरेच फोटो टाकलेत, स्नो सगळीकडे आहे त्याचा. तर ते स्कीइंग करत होते ते आम्हाला बघता आलं. मग हे सगळं बघत असताना आम्ही आईस केव्हमध्ये गेलो. मग तिथं लोक आईस पासून स्ट्रक्चर्स बनवत होते. मी काही फोटो पण त्याचे टाकलेत. तर आईस स्ट्रक्चर्स बघत होतो. मग आम्हाला भूक लागली कारण सकाळी ब्रेकफास्ट केला होता आणि दुपारचे जवळजवळ 3-4 वाजले होते आणि थंडीही वाजत होती. म्हणून मग आम्ही आतल्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं व्हेजिटेरियन पण स्विस म्हणजे लोकल फूड असं काय जे मिळेल ते आम्ही तिथं खाऊन घेतलं. ते म्हणजे त्याला ग्लेसियर रिसॉर्ट म्हणतात आणि तो खूप सुंदर आहे. म्हणजे तिथनं खूप हायकिंग ट्रेल्स आहेत. म्हणजे आम्हाला त्यांनी खिडकीतनं सुद्धा दाखवलं. म्हणलं हे बघा, हे अशा अशा ट्रेल्स आहेत आणि त्यांना आम्हाला दाखवलं की ते जे खाली तुम्हाला लांब तळ दिसतंय
ते इटालियन देशामधलं आहे असं त्यांना आम्हाला सगळं सांगितलं. मग हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही जवळजवळ 2-3 तास होतो. आमच्याकडं काय झालं होतं, ते पहिल्याच दिवशी आमचा तो आमचे गरम कपडे चोरीला गेल्यामुळे आमच्याकडं कपड्यांची संख्या गरम कपड्यांची कमी होती, म्हणून आम्ही फार वेळ बाहेर फिरलो नाही. पण तिथून आम्ही मग खाली आलो. मग खाली आल्यानंतर येताना आम्ही मॅथरहॉर्न म्युझियम बघितलं. नंतर काही ठिकाणी नुसते बसायचे स्टॉप्स त्यांनी लाकडी केलेले आहेत ते बघितले, काही कारंजी बघितली, काही चौक बघितले. त्याच्यानंतर 400 वर्ष जुनी लाकडी घरं आहेत ती आम्हाला बघायला मिळाली. असं सगळं बघत 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 आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळ आलो, मेन रोडवरच. मग आम्ही चेक केलं तर तिथून गव्हर्नर ग्रांट म्हणून एक ठिकाण आहे, ते 3,000 मीटर उंचीवर आहे. त्याला पण रॅक रेल आहे, ओपन एअर रॅक रेल आहे. आता प्रॉब्लेम आमचा असा झाला होता की ओपन एअर रॅक रेल जाऊन परत येण्याला जो वेळ लागणार होता तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता. याचं कारण असं की संध्याकाळचं त्यांची शेवटची खेप आणि ते सगळं मॅच होत नव्हतं. पण ठीक आहे, आम्ही मॅथरॉन बघितला होता, तो त्याच्यापेक्षा वर होता, त्यामुळे आमचं चांगल्यापैकी बघणं झालेलंच होतं. आम्ही खाली आलो. त्याच्यानंतर परत रेल्वे स्टेशनवर गेलो आणि नेक्स्ट डे आमची जी ग्लेसियर एक्सप्रेस होती त्याची सगळी चौकशी केली. किती वाजता आहे, काय सगळं, किती काय घेऊन यायला लागेल बरोबर. मग ते आम्ही सगळं दुसऱ्या दिवशी तिकीटं, त्याची जी आमचे पास होते त्याची तिकीटं पण घेतली बरोबर. आणि मग आम्ही जाताना हॉटेलवर काहीतरी जेवण पॅक करून घेतलं आणि हॉटेलवर जाऊन व्यवस्थित आम्ही जेवलो. आम्हाला जाताना तिथं जे केटल असतात ते फिरत असताना दिसले. शॉप्स आहेत, हॉटेल्स आहेत, वॉटर फ्लो आहे, रिसॉर्ट्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत त्या गावामध्ये. गाव छोटंसं आहे पण सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरोखर म्हणजे त्या गावाला खरोखर एकदा व्हिजिट द्यावी. कार फ्री टाउन आहे आणि तुम्ही खरोखर त्या गावाला जाऊन एकदा व्हिजिट द्या. सुंदर आहे. मॅथरॉन, हां, ऑफकोर्स खिशाकडे बघूनच, कारण सगळंच कॉस्टली आहे तिथे. अशा पद्धतीनं आम्ही आमचं जे झरमॅटमधला हॉल्ट होता तो एन्जॉय केला, मॅथरॉन बघितला आणि मग पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे आम्ही ग्लेसियर एक्सप्रेस घेऊन पुढे जाणार होतो. तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला त्याप्रमाणे तुम्हाला पुढचे व्हिडिओ द्यायला सोपं जाईल. थँक्यू व्हेरी मच.